नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण हॉटेल स्टाईल पालक पनीर घरी कसं बनवायचं ते पाहतो। तर अगदी घरगुती साहित्यामध्ये हे तयार होतं आणि चवीला एकदम टेस्टी तयार होतं। चला तर मग अतिशय सोपी आणि हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी एक मोठी जुडी एवढी पालक घेतलेली आहे। पालक निवडत असताना देठांचा जो भाग आहे तो आपल्याला कमीत कमी देठ राहतील असा घ्यायचा आहे। तर पालक स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर इथे मी ही पालकची भाजी थोडंसं नितळत ठेवली होती। आता पालकची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। तर इथे कढईमध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा एवढी साखर टाकून घ्यायची। साखर आणि मिठामुळे पालकच्या भाजीचा रंग हिरवा राहण्यास मदत होते, त्यामुळे एक जुडीसाठी अगदी पाव चमचा मीठ आणि पाव चमचा एवढी साखर टाकायची। पाव चमचापेक्षा जर जास्तीची साखर टाकली तर ग्रेव्हीला थोडीशी गोडसर चव येते, त्यामुळे आवर्जून हे लक्षात ठेवायचे की पाव चमचा एवढी साखर टाकायची। आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण ही भाजी मिक्स करत जाऊ तसं ह्या भाजीला रंग जो आहे तो डार्क यायला लागलेला आहे। साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। भाजी शिजते तोपर्यंत एका भांड्यामध्ये इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। भाजी चेक केली तर भाजी छान शिजली गेले। आता गॅस बंद करून घ्यायचे आणि ही गरम गरम जी भाजी आहे ती आपल्याला बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बर्फाच्या पाण्यामध्ये आपण भाजी टाकल्यामुळे काय होतं, ह्या भाजीचं टेम्परेचर पटकन कमी होतं आणि ह्या भाजीचा रंग जशाच तसा राहण्यास मदत होते। तर साधारण 25 ते 30 सेकंदामध्ये ही भाजी थंड सुद्धा होते। आता लगेच आपल्याला ही पाण्यातून बाहेर काढायची आणि मिक्सरमधून ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातून ही भाजी अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम हिरवीगार अशी आपली पालकची पेस्ट तयार झालेली आहे। ही बाजूला ठेवून देऊया आणि आपण कांद्याची सुद्धा पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेतले आणि कांदा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे। तर कांदा बारीक करीत असताना अगदी बारीक करायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा आहे। आता त्याच भांड्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घेतला आणि तो सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि पालकची पेस्ट आपली तयार झाली। इथे आपण पनीर सुद्धा कट करून घेऊया। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, अशा पद्धतीने कट करून घेतलं। तर हे सर्व बाजूला ठेवून देऊया। ह्यासाठी लागणारे मसाले पाहू। तर इथे मी अर्धा चमचा जिरं, 6 ते 7 काळी मिरी, 2 लवंग, 2 तेजपत्ता, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची घेतलेली आहे। वेलची मात्र आपल्याला अशा पद्धतीने उघडून घ्यायची आहे। उघडून घेतल्यामुळे ह्या वेलचीचा स्वाद सुद्धा मसाल्यामध्ये छान उतरला जातो। आता हे सर्व बाजूला ठेवून देऊया आणि पालक पनीरला फोडणी घालून घेऊया। तर कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जी खडे मसाले काढून घेतली होती ती सर्व मसाले ह्यामध्ये टाकून घ्यायची। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्यांची तुकडे सुद्धा टाकून घेतलेली आहेत। ही सर्व मसाले छान फुलली, जिरे छान तडतडले की ह्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची। कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर साधारण अर्धा मिनिट इथे मी कांद्याची पेस्ट परतून घेतलेली आहे। ह्याचा कच्चेपणा कमी झाला, कांद्याचा ओलसरपणा आहे तो कमी झाल्यानंतर ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचे। साधारण 1 मिनिटभर इथे मी परतून घेतलेला आहे। कांदा, आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर ह्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो प्युरी। टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान परतून घ्यायचे। जसं आपण हा मसाला परतत जाऊ तसं ह्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि मसाल्याला तेल सुटायला लागतं। तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। ह्यामध्ये काही आपण सुके मसाले टाकून घेऊ। तर पाव चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। आता ही सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे। साधारण 1 मिनिटभर इथे मी सर्व मसाले छान अशी परतून घेतली। आता ह्यामध्ये आपल्याला पालकची पेस्ट टाकून घ्यायची। पालकची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा साधारण अर्ध्या मिनिटासाठी पालकची पेस्ट परतून घ्यायची। पालकची पेस्ट ह्या मसाल्याबरोबर परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीला अतिशय छान अशी चव येते, त्यामुळे अर्धा 1 मिनिट आपल्याला इथे परतून घ्यायचे। तर हे छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे। तर 1 वाटी एवढे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। खूप पातळ असं करायचं नाही, पालक पनीर पातळ झालं तर ते खावंसं वाटत नाही आणि चवीला सुद्धा एवढं छान लागत नाही, त्यामुळे थोडंसं घट्टसर ठेवायचं। भाजी थोडीशी शिजते तोपर्यंत आपण
पनीरसुद्धा शालो फ्राय करून घेऊया। इथे मी नॉनस्टिक पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि पनीर शालो फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपल्या भाजीची चव घेऊन पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे। ग्रेव्हीला रंग पाहू शकता, अगदी हिरवागार असा राहिलेला आहे। आता आपण पनीर जे शालो फ्राय करण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा छान असं शालो फ्राय झालेलं आहे। पनीर शालो फ्राय करून घेतल्यामुळे पालक पनीरला अतिशय छान अशी चव येते। जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही असंही पनीर वापरू शकता। आता 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली। झाकण उघडल्यानंतर 2 चमचे एवढी फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे। फ्रेश क्रीम आवर्जून टाकायची, चव अतिशय छान येते। तर फ्रेश क्रीम टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। गॅस बंद करून घ्यायचा आहे। मस्त असं आपलं एकदम टेस्टी पालक पनीर इथे तयार झालेलं आहे। तर मंडळी, ह्या पद्धतीने एकदा पालक पनीर घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।